अजय सर, मनापासून धन्यवाद. आपण या स्पर्धेला मला आमंत्रित केलं. माझी पंचायत समिती सदस्य चषक 2025 उद्यापासून जरूर आम्ही म्हणजे आजची रात्र जी पहाट झाली. आता काही गाव असे आहेत अजय का तिथे काही कारणास्तव काही असे नाते जुळले गेलेत. काही स्पर्धा आहेत, काही त्यांना लँग्वेज आवडते, काही त्यांना स्वभाव आवडतो. आणि म्हटलं गेलं दामसच्या मैदानावरती तिथल्या स्थानिक प्रेक्षकांना ते हँडल करण्याची क्षमता लागते, ताकद लागते. काव्य 11 दामोदर संघाचा 12th मॅन स्टेजवरती नाही आहे. दामोदर संघ आपण याची नोंद घ्या की तुमचा 12वा खेळाडू इथे व्यासपीठावरती नाही आहे. आणि महत्त्वाचे अनाउन्समेंट की मॅन ऑफ द सिरीज साठी बेस्ट बॅटर बॉलर साठी जे काउंटिंग आहे ते मात्र पहिल्या 3 मॅचेसचं केलं जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. 3 राऊंड पर्यंतच फक्त काउंटिंग त्या महत्त्वाच्या पारितोषिकांचं इथे केलं जाईल. जरूर जरूर पाहतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिलं गेलं या ठिकाणी पाहतो आपण. गोलंदाज सुमित कडून चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. इथे सरळ रेषेत तर गुड मॉर्निंग करणारा चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. सुमित चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय. 3 षटकाचा सामना, पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकातले पहिले काही चेंडू आपण पाहतो. सुरेख टाकत असताना सुमित पुढचा चेंडू. इथे शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकावला वाडी स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद झटका दिला गेलाय तो पहिला काव्य 11 दामोदर संघाला. पाहिलं गेलं फलंदाज या ठिकाणी बाद झाला, माघारी परतला परेश. 3 षटकांचा सामना भरत आपण पाहतो मैदानावरती असेल. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. सचिन पाहतो आपण. डावकऱ्याचा फलंदाज सुमितचा पुढचा चेंडू. इथे 12 हात उंच फेकला चेंडू. आबाळाला भिडेल असा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला. नो चेंडू दिला भरत दिला. नो चेंडू दिला स्क्वेअर लेग पंचांनी. ओके, नो चेंडू आपण पाहिला गेला. यानंतर असेल फ्रीट. उघड्या डोळे पहा नीट. फ्रीटचा चेंडू पाहतोय. सुमित पाहिला जातो पंचांच्या डाव्या साईड उजव्या साईडने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. भरतसाठी असेल फ्रीटचा चेंडू. फ्रीटचा चेंडू पाहिला गेला. इथे घातक ठरणार का. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आले. डायरेक्ट हिट जरूर झालंय. एसटीच्या पाठीमागे ही धाव घेणं गरजेची होती का, कारण इथे पाहतो फ्रीटचा चेंडू होता. ज्या चेंडूवरती फक्त धावबाद हँडलिंग द बॉल हेच विकेट आपण पाहतोय. म्हणजे रनआउट अँड हँडलिंग द बॉल. डिस्ट्रप्शन ऑफ द विकेट म्हटलं तर मैदानात क्षेत्ररक्षण करताना फलंदाजांनी केलेली अडचण निर्माण केली तर तो विकेट आपण पाहतो ग्राह्य धरला जातो. नाहीतर कॅच, LBW अशा प्रकारचे विकेट मोजले जात नाही आहेत, या दिले जात नाही आहेत फ्रीटच्या चेंडूवरती. चेक केलं जाते.
तो फलंदाज नॉट आउट. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. 5 झाले. 5 होते होते रात्र झाली. म्हणून इकडे आलो. शेवटची मॅच किती नीट ठेव पाय. तुझा पाय नीट ठेव बाबा. ती मॅच गेली खड्ड्यात. राहुल पाटील करतोय करमुंडले गोलंदाजी मार्क वरती दूरवर चेंडू होता. वाईट चेंडू आणि दाद दिली या ठिकाणी कुमार बॉबीने सांगितलं खरं तर वाईट चेंडू आहे. म्हणजे एसटीच्या पाठीमागे त्यांनी ओळखलं वाईट चेंडू. आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड या वाईटने जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. गौतमी कोलारी संघाचा द्रुत गोलंदाज बराचसा चेंडू मंगेश चेंडू पर पोहोचेल का. पोचला जरूर होता. गणेश करायला आपण पाहतो चेंडू अडवला जातोय. स्वतःला सावरलं आणि तिथे पाहतोय इथे धाव घ्यायची गरज होती का. वरतला का गरज होती. कॉलिंग नव्हती. कोणत्या प्रकारचं लक्ष नव्हतं चेंडूकडे. गणेश तो चेंडू उचलला. साईने तो चेंडू फेकला आणि तिथे पाहतो फलंदाज धावबाद झाला. भोक्याच्या चेंडू धोक्याची घंटा. परत पेरणे काय गरज होती काही धाव घेण्याची. कारण तिथे 2 धावा जरूर झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि फलंदाज आपण पाहतो परत धावबाद झाला. गरज होती का या ठिकाणी पाहिल्या गेला धावसंख्या घ्यायची. 2 धावा जरूर आल्या होत्या. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न स्ट्राईक आपल्याकडे ठेवून धावसंख्या बनवायची होती आणि ते स्ट्राईक रोटेट करण्याच्या पद्धतीत आपण पाहतोय. परत धावबाद झालाय. काही एक चांगला बॅकअप हेमंत आपला मंगेश त्यानंतर गणेश साही आपण त्या ठिकाणी पाहिले गेलेत. यस काय झालं. ओके सूरज जरूर लक्ष द्यायचं आपण. कमिटी मेंबर तुम्ही तुमच्या जागेवरती उभे राहा. कमिटी मेंबर त्या ठिकाणी चेक करतील काय करायचं ते.
वाईट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. इथं पाहतो आपण लाईन अँड लेंथ, सुरेख लाईन अँड लेंथ पाहिलेला ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून कम बॅक कर आणि बुंडे गोलंदाजी मार्ग वरती आहे. एक षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा, म्हणजे 9 चेंडूवरती 9 धावा पाहिल्या गेल्या. अजून 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. उर्फी चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल का हे म्हणत होतं त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या स्कोर कार्ड 10. 3 षटकांचा खेळ आहे. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर या 10 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चार चेंडू झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5वा चेंडू असेल गोलंदाज करणचा. इथे चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होताना पाहिला गेला. आयुष्य होता त्या ठिकाणी. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावांचे स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. तिसरी धाव आपण पाहतोय. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला गेला. 3 धावा या दरम्यान पाहतो आपण का कशासाठी आणि कोणासाठी. शेवटचा चेंडू आहे. राऊंड विकेट मारा. इथे खूप दूरवर गेल्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित शेवटचा षटक असेल. आता शेवटचा षटक कोणाच्या हातात दिला जाईल. एक मिनिट त्यांनी सांगितलं. 1 मिनिट थांब. कारण 3 आल्या. 1 मिनिट चेक केला जातो थांबा. एकच वाईट आहे. 2 वाईट आहे. एक वाईट नंतर 2 रन डबल 1 वाईट. सर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या गेल्या. या षटकामध्ये पाहतो होता आपण पहिली वाईट चेंडू होता. त्यानंतर 2 चेंडू 2 धावा आल्या. तिथं रनआउटची विकेट होती. त्यानंतर परत वाईट चेंडू आला होता. 2 डॉट 1 सिंगल 3 वरती रनआउटची विकेट. टोटल रन झाल्या 13. चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सुमित त्या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरचा प्रयत्न.
एक धाव या ठिकाणी पाहतो आपण. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 200% चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे साईला थांबवलं. हेमंतच्या हातामध्ये गोलंदाजी दिले. इथे चांगला झेल गणेश कार्यालय होता त्या ठिकाणी. चांगला झेल त्याच्या माध्यमातून विकेटचं बटन झालं. आणखीन एक झटका दिला गेला. काव्य 11 दामोती संघाला. धावसंख्या हेमंतचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट. कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढला गेला आहे. क्षेत्ररक्षक जिथपर्यंत पोहोचणार त्या दरम्यान पाहतोय. इथे दुसऱ्या ओव्हरच्या पुढे येत नाही. फलंदाज सोनू धाव बाद होतोय. एका धावेवरती समाधान म्हणाले एक फलंदाज धाव बाद. धावसंख्या स्कोर कार्ड 15. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल का वेळेला दामोदर संघाला. नाही तर गोलंदाजी सुरेख चालू आहे गावदेवी कोल्हारी संघाची. हेमंतचा पुढचा चेंडू. इथं फुल लेनचा चेंडू होता. लो फुटचा चेंडू आम्ही पाहिला गेला. एक धाव आली. दुसऱ्यावरचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा पाहतो आहे फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद. आणखीन एक फलंदाज धावबाद होतोय. शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लेगस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडूने स्कोर कार्ड 18 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून या षटकातील आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. 6 विकेट 18 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. हेमंत आत्तावर चांगली गोलंदाजी करताना दिसला. इथे फुल लेनचा चेंडू. डिपेक्स्टा कव्हर रिव्हर मध्ये गॅप मध्ये चेंडू ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक मनोज चेंडू जरी अडवला गेला त्या ठिकाणी. आणि धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. तर 21 धावा. सर 3 आलं नाही ते. 21 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. 22 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 22 धावांचं लक्ष विजयासाठी असेल ते गावदेवी कोल्हार संघाला. आणि जरूर आपण शेवट या ठिकाणी आपण पाहतोय 22 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे.
नाही हक्क आहे तो हक्क सोडायचा नाही तुम्हीच लिहा ना मी नाही लिहित ना म्हणून तो लिहिलं तो 22 धावांची गरज आणि पुन्हा एकदा स्पर्धेची लीडर कॉमेंटेटर शेवटचं इनिंग आणि जाऊया आपण मिलन मिनमिन यांच्याकडे आहे ना नाही त्याचा हक्क आहे यार तो निघून गेला पण त्याचा हक्क आहे त्याचा हक्क आहे त्याला त्याला करू दे ना दादा तुला किती वेळा संधी दाखवू मी कधी माहीत घेतलं तुझ्याकडून त्याचा हाजी आहे मी चाललो नाही कधी त्याला करून दे आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण अनुभवतोय क्वालिफायचा सामना आहे गावदेवी कोल्हारेच्या अगेन्स्ट खेळत असताना दाबोते टीमने पहिल्या डावामध्ये टोटल बनवल्यात धावपलकावरती 21 बनवायच्या टोटल आता दुसऱ्या डावामध्ये गावदेवी कोल्हारे टीमला विजयासाठी 22 धावा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल समीर वाघे आणि त्याच्या सोबतीला सुमित समीर आणि त्याच्या सोबतीला सुमित आपण पाहतो ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले टोटल 22 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी क्वालिफायची मॅच आहे माजी पंचायत समिती सदस्य चषक साईल 11 श्री महालक्ष्मी तलवडे व जांताराजा क्रिकेट संघ पिंपलोली यांच्या वतीने आयोजक श्री संजय दादा कराळे आणि सुनील दादा घोडविंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील शेवटचा सामना आपण अनुभवतोय सेकंड इनिंगला इथून सुरुवात केली जाते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतात 18 चेंडूचा खेळ आणि 18 चेंडू वरती टोटल 22 धावा आपल्या टीमसाठी थांबवायच्या दामोते टीमला स्ट्रायकर वरती आपण पाहू शकाल समीर गोलंदाजी मार्क वरती हरेश तयार होत असताना पहिलाच बॉल अतिशय वेगाने चांगल्या टप्प्यावरती सुरुवात चांगली पाहायला मिळेल या दुसऱ्या डावाला करत असताना हरेश अशाच प्रकारची गोलंदाजी आता कॅप्टनला अपेक्षित आहे आजच्या दिवसात दामोते टीमचा जर का खेळ पाहिला तर खूप चांगला खेळ पाहायला मिळाला त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कोल्हारी टीमचा खेळ देखील तितकाच चांगला राहिला शेवट कोणाच्या डावावरती राहील खोलवट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने क्लास करत असताना एक धाव एका धावेनं या दुसऱ्या डावातील धावपलक ओपड होत असताना पाहायला मिळेल पहिला डॉट बॉल आला होता तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो हलक्या हाताने एक सिंगल घेतली आता एका सिंगलने स्ट्राइक रोटेट होत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज आता स्ट्रायकर वरती बाल मिळेल सुमित या टीमला चांगल्या पद्धतीने तो देखील लीड करत असतो आता स्वतःच्या खात्यावर जबाबदारी आहे तिसऱ्या बॉल वरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय रोमान झोन कडे चेंडू लँड होत असताना सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल दर्जेदार चौकार लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये सलामीची भूमिका स्वीकारली आणि खूप चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये फेस करत असताना आपण पाहू शकाल सुमित ऑन स्ट्राइक आहे एक चौकार आला आहे टोटल 5 आकड्यावर चौथा बॉल पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाहीये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हरेश देखील करतो अतिशय वेगाने पकडाचा प्रयत्न त्याच्या देखील माध्यमातून केला जातो
4 चेंडूचा खेळ इथवर समाप्त झाला. टोटल 5 धावफलकावरती आहेत. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेस त्याच वेगाने फेकत असताना पाहायला मिळतोय. चौकार नक्की झाला. त्यानंतरचे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. टार्गेट छोटस आहे परंतु या मैदानाचा इतिहास जर का पाहिला तर लो स्कोर मॅच नक्कीच रफ अँड टफ होत असताना पाहायला मिळतात. लास्ट बॉल हवेमध्ये आणि इथून यष्टीरक्षक आपल्या टीमला सावरत असताना पकडतात. चांगला जेल पहिला ब्रेक थ्रू लागला जाईल गावदेवी कोल्हारी टीमला. कमॉन डीजे. एकदा दोनदा कित्येक अड्डे गाजवलेत आमच्या बादशाहनी. हा अड्डा कोणाच्या नावावरती राहणार? आजची रात्र कोणाच्या नावावरती कोरली जाणार? टॉप 5 मध्ये कोणता टीम कोणता संघ दाखल होणार याकडे आता प्रेक्षकांच्या नजर आहे. शेवटचा सामना निर्णायक सामना आहे. लास्ट बॉल वरती आलेली गोल्डन विकेट मैदानात जर का बाल तर ट्विस्ट निर्माण करत असताना पाहायला मिळाली. हरेश गोलंदाजी मार्क वरती होता. लास्ट बॉल वरती विकेट कमावले. 5 धावा खर्च करत असताना आता पाहायला गेला आता येणारे निर्णायक 12 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हरेश गेल्यानंतर आता परेश गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना वाचवायच्या त्या आपल्या टीमसाठी टोटल 12 चेंडू वरती 17 धावा. ईस्टर्नच्या मागून बाल 40+ एक अनुभवी खेळाडू आपल्या टीमला लीड करत असताना यावेळेस खोलबट टप्प्याचा चेंडू सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच सिंगल नक्कीच या बॉल वरती मिळेल. एका सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. धावफलक 6 या आकड्यावरती. स्ट्रायकर वरती गावदेवी कोल्हारी टीमचा लाडका बॅटर बॉबी. आता बाल ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मधून आजच्या रात्रीमध्ये आम्हाला चांगले फटके चांगले षटकार पाहायला मिळाले. या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी पाहायला मिळेल याकडे लक्ष आहे. निर्णायक सामना इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीम साठी. या वेळेत अगदी खोलवर आणि इथून लेग बिफोर द विकेट पंचांनी पायचीत पकडलंय. यावं लागेल माघारी. हादरा क्रमांक 2 लागत असताना गावदेवी कोल्हारी टीमला. कमाल डीजे. नक्कीच धावत संख्या कमी आहे. लो स्कोर मॅच आहे परंतु लो स्कोर मॅच मध्ये आपण पाहतो कधी कधी समोरची टीम बॅटिंग करत असताना खूप इझी घेते आणि ते नंतर पुढे जाऊन मागात ठरतं. यावेळेस आपण पाहतो चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली परेशच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली होती. बॉबीकडे स्ट्राईक आली. अगदी समोर खोलबट टप्प्याचा चेंडू ओळखता आला नाही बॉबीला आणि लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात माघारी गेली. 6 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस आणखी एक कमालीची विकेट आपण पाहतो मैदानाच्या बाहेर येत असताना.
गाव डायबर बैदा नक्कीच जागा झाला असेल. 2 विकेट आल्यात, 6 धाबा धावपलकावरती 3 विकेट इथून गमावल्यात. आपण पाहिला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मंगेशच्या माध्यमातून झाला, परंतु परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली, उडवली दांडी. 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. 6 आकडा धावपलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. मनोज अजूनही येणाऱ्या 9 चेंडूवरती 16 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जर का पाहिलं मैदानात दाबोते टीमचा 40+ भरपूर सारा क्रिकेटचा अनुभव घेऊन एस्टनच्या बागून लीड करत असताना भरत दादा. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा चौथा चेंडू आपण पाहतो कार्पेट लेवलला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड आडफेकी. तोपर्यंत फक्त एक सिंगलने टोटल आता जवळ पोहोचेल ती 7 आकड्यावरती. 7 धावपलकावरती पाहायला मिळतील. सलामीला गेलेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतो. सबीर आता जबाबदारी स्वीकारायला हवी. कॅप्टन आपल्या खांद्यावरती सोपवलेली जबाबदारी आता इथून पार पाडायला हवी. सबीरच्या बॅट मधून फटका, बॅटर टू बॉलर, कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता, रंगत भरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. नक्कीच नक्कीच एकदम रोमांचक असा सामना मैदानाच्या आतमध्ये. क्वालिफायची मॅच आहे, दुसऱ्या रात्रीतील शेवटचा सामना. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील शेवटची मॅच. 5व्या बॉल वरती बॅट आणि बॉलचा तितपत चांगला करेक्शन पाहायला मिळत नाहीये. एक सिंगलच फक्त पाहायला मिळेल. विचार केला परेशच्या गोलंदाजीचा, पहिल्या बॉलवरती एक धाव आली, त्यानंतर 2 विकेट आणि त्यानंतरच्या 2 बॉलवरती आलेल्या 2 सिंगल. टोटल अद्यापपर्यंत त्याने धावा खर्च केल्यात त्या 3. दोन षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 8. आता येणारे निर्णायक चेंडू आणि विजयासाठी 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार सामना आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या अंगावरची थंडी उडवणारा हा सामना. निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. विनंती आहे लगेचच आपली फिल्डिंग सजवून घ्या आणि फास्ट केला. कोल्हारी टीमची जवळची बाजू पाहायला गेलं तर पॉपिंग क्रीज मध्ये सलामीला गेलेला समीर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. 5 चेंडू 3 धावेवरती खेळतोय. अद्याप तितपत चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली नाही. आता निर्णायक 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मागील मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 5 धावा डिफेन्स केल्या होत्या. तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत असताना पाहायला मिळेल नवनाथ. नवनाथचा पहिला चेंडू इथून जोरदार अपील आणि पंचांनी अपील स्वीकारली. लेग बिफोर द विकेट, मैदानाच्या बाहेर मोठी विकेट येत असताना पाहायला मिळेल. मोठा बसा गलाला. बॅक टू द डगआउट समीर. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मी म्हटलं होतं मागील मॅच मध्ये त्यानं 5 धावा डिफेन्स केला होता. तोच नवनाथ गोलंदाजी मार्क वरती आहेत. मागील मॅच मध्ये 5 होते, आता 14 आहेत. म्हणजे आताच्या मॅच मध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि त्याच अनुषंगाने नक्कीच प्रयत्न पाहायला मिळतील. विचार केला आजच्या रात्रीचा तर KTC लाईव्ह इव्हेंट्स च्या चॅनल वरती जाऊन धामोते टीमच्या पूर्ण मॅचेस रिप्ले मध्ये पाहायला आवडतील. खऱ्या अर्थाने पाहायला आवडेल ती ईश्वरची फिल्डिंग. अगदी प्रेक्षकांना हदरून टाकणारी ती फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने खेळ आजच्या रात्रीमध्ये आम्ही पाहतोय. येणारे निर्णायक 5 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे.
सेकंड बॉल 22 साठी फटका दर्जेदार डीप मधून येतात बैगाडे. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल होत नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 4 गडी गारद झाले, 9 धावा धावपलकावरती. असं वाटलं होतं की लवकरात लवकर मॅच फिनिश केली जाईल, परंतु नाही. विचार केला तर भरपूर सारी कसरत दामोते टीम देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. निर्णायक अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. तिसरा बॉल यावेळेस यावं लागेल माघारी. अडकी खातरा लागला जाईल. मनोज येतो आता बॅक टू द डगआउट. बदलो वा न बदलो ही वेळ नक्की बदलते आणि ही वेळ कोणाच्या बाजून बदलणार याकडे लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना दोन्हीकडे बॅलन्स आहे, कारण येणाऱ्या 2 चेंडूवरती विजयासाठी कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज आहे. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील डिफेन्स होते, कधी कधी 2 चेंडूवरती 12 धावा देखील सहजरित्या बनतात. आता कशा प्रकारे धावा बनवल्या जातील, कशा प्रकारे प्रयत्न केले जातील याकडे लक्ष आहे. भावेश आणि करण ही जोडी मैदानाच्या आत. आता स्ट्रायकर वरती पाहायला मिळतील किरण माफ करा किरण आहेत स्ट्रायकर वरती. बडवाच्या टोटल 2 बॉल वरती 12 धावा. निर्णायक चेंडू घेऊन पुन्हा तयार नवनाथ पाहायला मिळेल. नवनाथचा हा चेंडू यावेळेस दामोते टीमला विजयाच्या समीप घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. एक चेंडू आता 12 धावसंख्येची गरज. लास्ट बॉलची फेकी जर का चांगली झाली तर आजची रात्र दामोते टीमच्या डावावरती राहिली म्हणून समजा. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल वरती विजय संपादन करत असताना आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील क्वालिफायची मॅच विजय संपादन करत असताना